मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। हिवाळा सुरू आहे आणि खूप जास्त थंडीसुद्धा लागते। अशा वेळेला किचनमध्ये जाऊन काम करण्याची अजिबात ही इच्छा नसते। मग काय, अशा वेळेला आपण पर्याय शोधतो, भाताचे वेगवेगळे प्रकार करतो। तर आज आपण कोणतंही वाटण न करता चमचमीत असा पावट्याचा भात तयार करणार आहोत। खायला तर अगदी भारी लागतो आणि संध्याकाळसाठी जर म्हटलं तर अगदी उत्तम पर्याय आहे। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तर तूप इथे मी अर्धा छोटा चमचा मी तूप घातलेलं आहे। एक वाटी आपल्याला ओले पावटे घ्यायचे आहेत। पावट्याचे शेंगा असतात ना, ते सोलून इथे मी याचे दाणे काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला लो फ्लेमवरती हा पावटा छान भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण तुपामध्ये पावटा जर भाजला तर भातामध्ये तो खूप जास्त चविष्ट लागतो। आता तुम्ही बघू शकता बघा, हलका रंग याचा बदललेला आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं छान फुलू द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी तेजपत्ता घातलेला आहे, तो सुद्धा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे। 1 कांदा इथे मी उभ्या स्लाईसमध्ये बारीक करून घेतलेला आहे, तो सुद्धा घातलेला आहे। 2 मिनटं छान परतल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत। तर इथे मी मसाला वेलची, छोटी वेलची घेतलेली आहे। 2 ते 3 इथे मी काळी मिरी घेतलेली आहे। 2 ते 3 इथे लवंग घ्यायची आहे। याच्यानंतर आपल्याला आलं लसूणसुद्धा घालायचं आहे। तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा इथे वापरू शकता। 2-3 मिनटं छान परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 टॉमॅटो मी बारीक कट करून घातलेला आहे। आता टॉमॅटो जास्त शिजण्याची गरज नाही, यावरती आपण काही मसाले घालणार आहोत। तर इथे मी हळद घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा। 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे। 1 चमचा तिखट मसाला घालायचा आहे। 1 चमचा याच्यामध्ये धना पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला पावटे घालून घ्यायचे आहेत। जे आपण पावट्याचे दाणे काढले होते ते पावटे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। पुन्हा छान मसाल्यामध्ये हा पावटा छान शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजवून घ्यायचा आहे। तांदूळ भिजवल्यानंतर तो शिजतो पटकन, शिजण्यासाठी अजिबातही वेळ लागत नाही। आता तांदूळ आपल्याला घातल्यानंतर छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं परतल्यानंतर आपल्याला नंतर पाणी घालायचं आहे। पाणी न घालताच आपल्याला अशा पद्धतीने जर भात आपण परतून घेतला ना, तर दाणा अगदी सुटसुटीत होतो, त्याचा लगदा होत नाही शिजल्यानंतर। त्यामुळे आपल्याला पाणी हे नंतर ॲड करायचं आहे। 2-3 मिनटासाठी आपल्याला ही छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी 1.5 वाटी इतका पाणी घातलेलं आहे। 1 वाटी आपण तांदूळ घेतला होता, तर 1.5 वाटी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। आता झाकण ठेवून हा भात छान शिजू द्यायचा आहे। मध्ये मध्ये आपल्याला याला हलवत राहायचं आहे। तुम्ही ते बघू शकताय बघा, 2-3 मिनटानंतर भातातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, पण भातामध्ये अजूनसुद्धा पाणी आहे। त्यामुळे भात आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून हा भात आपला शिजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय बघा, तांदूळ हा आपला शिजला गेलेला आहे, पण त्यामध्ये अजून पाणी थोडंसं बाकी आहे। त्यामुळे पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे आपोआप हा भात छान शिजला जाईल। आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि तुम्ही ते पाहू शकताय बघा, भात छान असं सुटसुटीत झालेला आहे। तुम्ही ते बघू शकता बघा, अजिबातसुद्धा लगदा झालेला नाही, अगदी दाना ह्याचा भात सुटसुटीत झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जर भात केलात ना, तर तुमचासुद्धा भात असा मस्त एकदम सुटसुटीत होईल। आता वरून आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करायचं आहे। तर तुम्ही कधी अशा पद्धतीने हा पावटा भात केला आहे का? हिवाळ्यामध्ये पावट्याच्या शेंगा येऊ लागतात, तर तुम्ही जर केला नसेल ना, तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा। चवीला ना अप्रतिम लागतो। तर मस्तपैकी भात आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे। रात्रीच्या जेवणासाठी एकच काहीतरी करायचं असेल, भांड्यांचा पसारा न करता, तर अशा वेळेला तुम्ही हा भात नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला चमचमीत पावटा मसाला भात कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा,
जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.